आर्यन मोटेगावकर विद्यालय लातूर व रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर यांच्या वतीनं वेलकम सॉन्गच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत होईल। रेणुका पब्लिक स्कूल रेणापूरची हे चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी वेलकम सॉन्गच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतील। आरपीएस स्कूल के सीनियर एलकेजी क्लास के छात्र आगतम स्वागतम शुभ स्वागतम। गीत के बोल है डमडम डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। तो इन नन्हे छात्रों का हौसला बढ़ाने के लिए उनका यहाँ पे मंच पर जोरदार तालियों के साथ हम स्वागत करेंगे, उनको बधाई देंगे। मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी। शिवशंभू ही सुखावले, डमरू बाप्पाच्या हाती दिले, नाच नाच म्हणून खुणावले। कडाळले धडाळले डमरू डम डम बाजे, डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। तड 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 ताशा वाजे, तड 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 ताशा वाजे, हे तड 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 ताशा वाजे, तड 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 ताशा वाजे। ताशाच्या तालावर बाप्पा नाचे, ताशाच्या तालावर बाप्पा नाचे। डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे, अरे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे।
जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये या चिमुकल्यांचं स्वागत झालं पाहिजे. ये तो केवल ट्रायल है, पिक्चर अभी बाकी है. बहुत बढ़िया. ये नृत्य नहीं था, अर्पित आस्था थी जो हमारे नन्हे से प्यारे कलाकारों ने आपके सामने इसकी प्रस्तुति यहाँ पे की है. बहुत ही बढ़िया. तो इन प्यारे बच्चों के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. सबसे पहले आरपीएस स्कूल के छात्र आपके सामने लेकर आने वाले हैं. आरंभ है प्रचंड ए सॉन्ग. भारतवर्ष एक महान सभ्यता जहाँ मिट्टी भी सोना थी और दिलों के दरवाजे हर मेहमान के लिए खुले थे. इन्हीं दरवाजों से एक दिन घुस आए कुछ क्रूर शैतानी इरादे. हिंसा और अत्याचार के सामने जब घायल हो रही थी हर आत्मा, तब इस मिट्टी के गर्भ से उठ खड़ी हुई. मणिकर्णिका. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन भान शान या की जान का हो दान. आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन भान शान या की जान का हो दान. आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. जहां एक तरफ रानी अपने सैनिकों के साथ अभ्यास कर रही थी, वहीं दूसरी ओर अंग्रेजों ने झांसी पर हमला बोल दिया. सैनिकों, पंडोरा पर कब्जा करने का वक्त आ गया है. क्या तुम तैयार हो? फायर! अंग्रेजों ने शमशान बना डाला. घायल परिंदा है तू, दिखला के जिंदा है तू. बाकी है तुझ में हौसला. तेरे जुनून की आगे अंबर पनाही मांगे. कर डाल तू जो फैसला. टूटी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह. बंदेगा हर मैदान फतेह. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह. हर मैदान फतेह. हम लड़ेंगे ताकि आने वाली पीढ़ी अपनी आजादी का उत्सव मनाए. हम लड़ेंगे और छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज के सपने को पुनः जीवित करेंगे. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं. क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे. ये जाके आसमान में दहाड़ दो.
आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो मान मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड आरंभ है प्रचंड आरंभ है प्रचंड जो अंग्रेज समझते हैं कि वो जो चाहे यहां से ले जा सकते हैं, पर हम भी उन्हें ये बताएंगे कि ये जमीन हमारी है और यहां से कोई कुछ नहीं ले जा सकता। मरने के लिए तैयार हो जाओ। कृपया ब्लडी मर्दानी थी वो, झांसी वाली रानी थी वो। गर्मजोशी के साथ जोर भरी तालियां होनी चाहिए। Put your hands together for beautiful Renuka Public School Renapur performance. Now, battle between house RN Motegaonkar Vidyalaya. ये जो गीत हमने सुना सभी नारियों के लिए संदेश है। ना कभी डरना है, ना कभी हारना है, सही रास्ते पे चलकर हमेशा आगे बढ़ना है। यही हमें इस गीत से सीख मिलती है। स्वतंत्रता के बाद भारतीय नारी की स्थिति में क्रांतिकारी बदलाव आया। आज की नारी राजनीतिक, सामाजिक, आर्थिक सभी क्षेत्रों में आगे बढ़ रही है। पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था। पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था। ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य, क्या होगी स्त्री की दशा, वो एक स्त्री ही समझ सकती थी। और यही बदलाव लाने के लिए दो रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख। औरत जात को पढ़ने का कोई अधिकार नहीं है। खबरदार घर के बाहर कदम रखा दो। पाटिल के जाने के बाद विधवा की जिंदगी जी रही है, इसका केशव अपान कर दो। तेरे हाथ में किताब देखी तो तेरे हाथ नहीं रहेंगे।
शिक्षा एक शक्ति है जो सारी कमजोरी दूर करे। शिक्षा वो प्रकाश है जो अंधकार को दूर करे। शिक्षा कोई भेदभाव नहीं करती। शिक्षित होना हम सबका अधिकार है। के नीचे है ठंडी सी एक धरती कहती है आजा दौड़ेंगे। यादों के बक्सों में जिंदा सी खुशबू है कहती है सब पीछे छोड़ेंगे। उंगलियों से कल की रेत बहने दे आज और अभी में खुद को रहने दे। ये पल खुद से निकल जीते हैं चल जीते हैं चल जीते हैं चल। बहुत बड़ा बात कर रहे हो तुम। समाज की दुर्गति है ये। तेरे को पढ़ने का कोई अधिकार नहीं है। आखिरी कार्य में रिकॉर्ड हो तुम। शास्त्रों का विरोध है। मारो मारो इन्हें पत्थर से मारो। कितना भी हो जुल्म, कितनी भी परेशानी, इस समाज का हर बार हम सहेंगे। पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम। भारत के हर बेटी को बढ़ा के रहेंगे। की रुक जाने दे सिसकी थम जाने दे इस पल की ये गुजारिश है। मरना क्यों जी लेना बूंदों को पी लेना तेरे ही सपनों की बारिश है। पानियों को रास्ते तू बनाने दे रोशनी के पीछे खुद को जाने दे। ये पल खुद से निकल जीते हैं चल जीते हैं चल। इतनी सुंदर प्रस्तुति, इतना सुंदर काम, शाबाशी कर दीजिए इन बच्चों के नाम। खुलकर दे दो तालियां इन परियों को आज सबने अपने काम को खूब दिया अंजाम, खूब दिया अंजाम। जजेसना विनंती आहे की त्यांनी जज करायचंय आणि विनर अनाउन्स करायचंय। 2 सॉंग्स झाले। रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर आणि आर्यन मोटेगावकर विद्यालय लातूर या दोघांचं कॉम्पिटिशन आहे। प्रत्येक 2 सॉन्ग नंतर तुम्हाला विनर घोषित करायचं आहे मॅम। खरं तर हे फार अवघड काम मॅडमने आम्हाला सोपवलं आहे, त्याबद्दल मॅडम धन्यवाद। दोन्ही टीमने अप्रतिम खूप छान केलं। तर शीतल मॅडमला मी विनंती करते की त्यांनी अनाऊन्स करावं कोणता ग्रुप आहे। रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर आरंभ हे ट्रिब्यूट ऑफ सावित्रीबाई फुले। आर्यन मोटेगावकर स्कूल लातूर ट्रिब्यूट ऑफ सावित्रीबाई फुले। आम्ही विनर घोषित करत आहोत आर्यन मोटेगावकर स्कूल लातूर ट्रिब्यूट ऑफ सावित्रीबाई फुले। आत्ताचे विनर आहे सावित्रीबाई फुले। जजेस शीतल पणगे मॅम, नाडे मॅमला विनंती आहे की त्यांनी वर येऊन मुलांना बक्षीस द्यायचं। संगीता देशमुख मॅम, प्रमुख पाहुणे डॉक्टर सोनाली जाधव मॅम, मीरा कोतवाडे मॅम यांना विनंती आहे की त्यांनी बक्षीस द्यायला यायचे। यानंतरची पुढची थीम आहे आपली हॉलिवूड मिक्स। त्यामध्ये प्रथमतः आपल्याकडे बॅटल बिटवीन हाऊसेस मधील आर्यन मोटेगावकर विद्यालय आपल्यासमोर सादर करणार आहे। नाउ लेट्स वेलकम आवर टीनेज एंजल्स, द नर्सरी किड्स ready to flutter into your hearts with their butterfly song.
वेरी नाइस, वेरी नाइस। आर्यन स्कूल के इस सॉन्ग के लिए जोर से क्लैपिंग होनी चाहिए। चलो जोर से तालियां बजाओ। हॉलीवुड स्टाइल गैसोलीना वाइब और फुल एनर्जी के साथ पेश है एक धमाकेदार वेस्टर्न डांस परफॉर्मेंस। अभी इस सॉन्ग को टक्कर देने के लिए आ रहे हैं आरपीएस के छात्र हॉलीवुड मिक्स गैसोलीना सॉन्ग लेकर। Súmale mambo pa' que mi gata prenda los motores. Súmale mambo pa' que mi gata prenda los motores. Súmale mambo pa' que mi gata prenda los motores. Que te prepare que lo que viene es lo que viene. Mami, que yo sé que tú no te me vas a quitar. Lo que me gusta es que tú te dejas llevar. Todos los weekends ella sale a vacilar. Mi gata no puede janguear porque ella le gusta la gasolina. Dame más gasolina. Me encanta la gasolina. Dame más gasolina. Ella le gusta la gasolina. Dame más gasolina. Me encanta la gasolina. Dame más gasolina. Ella prende la turbina, no discrimina, no se pierde en un país de marquesina. Se acicala la tapa de esquina, luce también que hasta la sombra le combina. Asesina, me domina, ambienta los motores y limusina. Llena su tanque de adrenalina. Cuando escucha el reggaetón en la cocina, ella le gusta la gasolina. Dame más gasolina. Me encanta la gasolina. Dame más gasolina. Ella le gusta la gasolina. Dame más gasolina. Me encanta la gasolina. Dame más gasolina. Porque no somos los mejores, los que mejores. En la pista nos llaman los matadores. Hace que cualquiera se enamore cuando bailas al ritmo de los tambores. Esto va para las gatas de estos colores, para las mayores, para las menores, para las que son más zorras que los cazadores, para las mujeres que no paguen sus motores. Y una vez más se viene el pasito de la matita, número 2, DJ Tadeo, DJ Raulito. Con fuerza, muchachos. Siga moviendo la mata, movete matita, movete matita, movete matita, movete matita, movete matita. A ver, los pibes si te ayudan con esto, ¿qué dice? La Marta se mueve para, 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 se mueve para. Esta es la Marta más loca que hay. ¡Hueva! No para. Y mueve la Marta, mueva, mueva, mueva la Marta. Y mueve la Marta, mueva, mueva, mueva la Marta. Y mueve la Marta, mueva, mueva, mueva la Marta. Y mueve la Marta, mueva, mueva, mueva la Marta. Y para vos vuelve la asesina, porque ella no para de bailar, bailar, bailar. Arriba, arriba la Marta, arriba, arriba, arriba la Marta. Arriba, arriba la Marta, arriba, arriba, arriba la Marta. Arriba, arriba la Marta, arriba, arriba, arriba la Marta. Arriba, arriba la Marta, arriba, arriba, arriba la Marta. Ahora se viene DJ Tadeo, DJ Raulito. Y una vez más se viene el pasito de la matita, número 2, DJ Tadeo, DJ Raulito. Con fuerza, muchachos. Siga moviendo la Marta, movete matita, movete matita, movete matita, movete matita, movete matita. ही आपलीच बालके आहेत याचा न पडावा विसर. टाळ्या तर मोफतच आहेत, त्यात नको काटकसर. जोरदार क्लॅपिंग करायच्या. कृपया मी परीक्षकांना विनंती करते की निकाल देण्यात यावा. Happy to announce the winner is Renukai Public School, Renapur, Hollywood Mix Song.
तालियां होनी चाहिए. यानंतर या विनर टीमला बक्षीस देण्यासाठी मी माननीय डॉक्टर मीरा कोतवाडे मॅडम यांना मंचावरती आमंत्रित करते. अध्यक्षा आदरणीय मिनल मोठेगावकर मॅम यांना पण मी मंचावरती आमंत्रित करते. हॉलिवूड सॉन्गमध्ये विनर टीम आहे RPS टीम, जी परीक्षकांकडून निवड करण्यात आलेली आहे. आर्यन वर्सेस रेणुका पब्लिक स्कूल या टीममध्ये जे बॅटल हाऊसेस सुरू आहे त्यामध्ये या दुसऱ्या गीतामध्ये RPS स्कूलने विनर म्हणून त्यांना परीक्षकाकडून घोषित करण्यात आलेलं आहे. स्काउट क्लॅप, जोरदार ताल्या झाल्या पाहिजे सर्वांकडून. आता यानंतर आपल्या समोर घेऊन येत आहेत श्लोक RN मोठेगावकर विद्यालयातील विद्यार्थी, प्रेझेंटेड बाय आवर JRKG अँड SRKG चिल्ड्रन.
वाजवण्यासाठी करू नका आळस. जोरदार टाळ्यांनी वाढेल स्पर्धकांमध्ये चुरस. आर्यनच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असं श्लोकपठण केलेलं आहे. आता यालाच बॅटल RPS सिनियर KG RPS चे छात्र आपल्या समोर हनुमान चालीसा पाठ घेऊन येणार आहेत.
सियावर रामचंद्र की आवाज ऐसे दो सोए हुए को होश आ जाए, ताली ऐसे बजाओ सामने वालों को जोश आ जाए, सामने वालों को जोश आ जाए। थैंक यू, थैंक यू। ही फक्त 3, 4 आणि 5 वर्षाची चिमुकली आहे जी 19 मिनिटाची हनुमान चालीसा नॉन स्टॉप आणि न पाहता गातात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ दे एकदा. खरंच खूप छान, न चुकता सर्वांनी खूप छान प्रेझेंट केले. तर आत्ताचे विनर आहेत रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर, हनुमान चालीसा. जय श्रीराम. श्लोक आणि हनुमान चालीसा या दोन्हीमध्ये विनर जे झालेले आहेत ते आहेत RPS स्कूल रेणापूरचे विद्यार्थी. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी विनर टीमला मान्यवरांकडून बक्षीस दिलं जात आहे. यानंतर पुढचं सॉन्ग आहे काले मेघा पानी तो बरसाए. थीम आहे फार्मर सॉन्ग, शेतकरी गीत. RPS स्कूल के छात्र आपके सामने पेश करने वाले हैं काले मेघा पानी तो बरसाए. घने घन घोर कार छाए बदरा, धमक धमक गूंजे बदरा के डंके, चमक चमक देखो बिजुलियां चमके. मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा. काले मेघा पानी तो बरसाओ. काले मेघा पानी तो बरसाओ. बिजली की तलवार नहीं बूंदों के बाण चलाओ. मेघा छाए बरखा लाए, गिर गिर आए, गिर के आए. कहे ये मन मचल मचल, नहीं चल संभल संभल. गए दिन बदल तू घर से निकल, बरसने वाला अब अमृत जल. दुविधा के दिन बीत गए भैया मलहार सुनाओ. चमक देखो बिजुलियां चमके. मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा. रस अगर बरसेगा कौन फिर तरसेगा. कोयलियां गाएगी बैठी मुंडेरों पर. जो पंछी गाएंगे नए दिन आएंगे, उजाले मुस्कुरा देंगे अंधेरों पर. प्रेम की बरखा में भीग भीग तन मन, धरती पे देखेंगे पानी का दर्पण. देखियो वहाँ वहाँ की धरती यहाँ पहने 7 रंगों की चुनरिया. घनन घनन गिर गिर आए बदरा, धमक धमक गूंजे बदरा के डंके. चमक चमक देखो बिजुलियां चमके. मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रेणापूर प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले आणि त्या 4 दरवाजातून फक्त पाणी नाही तर हजारो शेतकऱ्यांची स्वप्न, आशा आणि आयुष्य वाहून गेलंय. ज्यांच्या हातात नुकतंच आलेलं सोयाबीन ते त्यांनी एकत्र करून घराच्या कोपऱ्यात ठेवलेलं. त्या पोत्यांमध्ये केवळ धान्य नव्हतं तर पुढच्या हंगामाचं स्वप्नही होतं. मुलींच्या लग्नाचं, गणपतीचं आमंत्रण होतं. घरातल्या कर्जफेडीची थोडीशी शांती होती आणि एका रात्रीत त्या सगळ्यांवर पावसानं हल्ला केला. Clap for heartful performance of Renuka Public School Renapur. Now battle to our R.N. मोटेगावकर विद्यालय लातूर. याच शेतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आपल्या R.N. मोटेगावकर विद्यालयातील लिटिल फार्मर आर कमिंग ऑन द फ्लोअर. Clap for those. मिरग फिरून गेला भळी बनी घून आला मिरग फिरून गुऱ्या चालल्या रानात गुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण मन येतया भरून सरी येता ढगातून माती उधळीते गंध अंगी वलावा धरून माती उधळीते गंध अंगी वलावा धरून तुझं आभाळ भरलं तुझं आभाळ भरलं देवा सावळ्या मेघानं तुझं आभाळ देवा सावळ्या मेघानं कोऱ्या चालल्या रानात कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण माझ्या शेतात पेरलं मोठ्या पावड्याचं बेन वाटा फिरविती कोंड जणू गडविती सोन माझ्या शेतात पेरलं मोठ्या पावड्याचं बेन वाटा फिरविती कोंड जणू गडविती सोन राशी येतील राशी येतील खळ्यात धान्य मिळूया खंडीन राशी येतील खळ्यात धान्य मिळूया खंडीन पुऱ्या चालल्या रानात पुऱ्या चालल्या रानात
सुरू झाली या पेरन सुरू झाली या पेरन सुरू झाली या पेरन भलगरी दादा रे गड्या भलगरी दादा रे गड्या भलगरी दादा ये रे गड्या काम करी दादा तुझ्या चांगल्या रानात सुरू झाली या पेरन चांगल्या रानात सुरू झाली या पेरन तुझ्या चांगल्या रानात सुरू झाली या पेरन 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 आली रे आली आता माझी बारी आली आली रे आली आता माझी बारी आली इतना अच्छा परफॉर्मेंस हुआ है तो जोर से बजने चाहिए ताली जोर से बजनी चाहिए ताली आर्यन स्कूल आणि तसं तर दोन्ही क्लासच्या विद्यार्थ्यांनी खूप छान केलं आहे. अवघड आहे आता पण रिझल्ट तर सांगावंच लागेल. तर आत्ताचा विनर आहे आर्यन मोटेगावकर विद्यालय लातूर फार्मर सॉन्ग. अभिनंदन. या ठिकाणी मान्यवरांकडून विजेत्या टीमला बक्षीस देण्यात येत आहे. तर विजेती टीम आहे आर्यन मोटेगावकर लातूर टीम. जोरदार क्लॅप करा सर्वांसाठी. आता यानंतर आपल्यासमोर घेऊन येत आहेत RPSचे सिनियर के जीचे छात्र फार्मर ड्रामा शेतकरी नाटक. शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित अप्रतिम असं नाटक आपल्यासमोर आता सादर होणार आहे. गावात शोधतो आणि तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? आयला पण अख्ख्या गावात शोधतो आणि तर दात काढीत बसलाय. शेतात चाललोया. माझे पैसे कधी देणार मग मला? ओ दादा आत्ताच गोकुळ कारखान्याला ऊस दिलाय हो. बिल आलं की लगेच देतो. असं तुझं ऊस किती टन गेलंय? अवघ्या 30 टनात आणि येणारे किती पैसा? माझं कर्ज किती आहे माहित आहे का तुला? या महिन्याचं व्याज पकडून 4,25,000 कर्ज आहे. एक लक्षात ठेव 2 दिवसाचा टाइम देतो. जर माझे पैसे नाही आणून दिले तर तुझं घर जाळून टाकेन. समजलं का तुला? ओ दादा 2 दिवसात कसं देऊ मी कसं करू? मर कैलासराव जर तू माझ्या हातनं मेलास ना तर फुकाट मरशील. काय फुकाट? त्यापेक्षा तू आत्महत्या कर ना. शासनाकडून पैसे तरी भेटतील. माझं कर्ज पण देशील घरच्यांना पण पैसे देशील. चला रे. आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1.25 लाखाची मदत जाहीर. काय करतोयस? काय चाललंय? हा फास घेतोयस का? नाही दादा नाही. फाशी घेत होतास का नाही तू? नाही तर काय करू मी? काय करा मग मी? आमच्या शेतात काही तर पिकानच झालंय. इथं कधी पाऊस पडला तर गारपीट हायच. मग आमच्या नशिबाला फक्त ओला दुष्काळ आणि वाळला दुष्काळ एवढंच आहे. आणि या परिस्थितीतून बी पीक आणलं तर त्याला बाजारात भाव नाही. काय राहिलेलं काय माती खाऊ का? ओ खताचे औषधाचे भाव आम्ही गगनाला भिडलात. गगनाला शेती करावं का गाडव राखावं हे बी कळीना. हरलो दादा हरलो. खरंय तुझं खरंय. तुझ्या समोर मरण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही. घे फास लावून घे. अरे घे ना फास लावून घे. कोण आहेस तू? तुला माझ्या मरणाची एवढी कशाला घाई? मी पांडबा इथं राहतो. तू कशाला वेळ घालतोस? घे ना अरे फास लावून घे. पेपरवाल्याला सांगावं लागेल. पेपरात बातमी छापून येईल. पेपरात? हा पेपरात तुझा फोटो छापून येईल. हा पण फ्रंट पेजवर नाही येणार. देशाच्या पोशिंद्याला फ्रंट पेजवर जागा नाही. 4थ्या
किंवा तिसऱ्या असेल, तेही एका कोपऱ्यात. तू कशाला वेळ घालतोयस? घे ना, पास लावून घे. दादा, माझं एक काम तेवढं करा. मी गेल्यावर माझ्या माघारी माझ्या घरच्यांना सांगा रडू नका म्हणून. बाप कर्जासाठी गेलाय. या शाळेच्या पलीकडेच माझं घर आहे बघा. हा माहित आहे ना, विचारेन. ह्या आत्महत्या केलेलं माणसाचं घर कुठे आहे असं विचारल्यावर हे चप्पळगावचे लोक मला कन्नड मध्ये तरी सांगतील. तू कशाला वेळ घालतोय? घे ना, पास लावून घे. दादा, माझ्या बायको पोरांना सांगा दुःख करायचं नाही म्हणून. ते कशाला दुःख करतील? बघायचंय का तुला? चल माझ्यासोबत, चल. कुठं गेला असेल पोरगा ग बाई? मामांजी, जरा तुम्ही पारावर बघून ये जा, कुठे गेलेत? माझ्या फुटक्या डोळ्याने कधी दिसणार बाळा, आणि कसं जाऊच पडीत. बघ बघ जा, कुठे गेला बाप तुझा? आई आई, बघ बघ, बाबाले बाबाले. सकाळपासून नुसता घोर लावून टाकलाय. त्या घरात 2 म्हातारे माणसं आहेत, त्यांचा तरी विचार करायचा ना हो. माझं तर सोडूनच द्या फाटकीच. मला वाटलं बाई त्या कर्जाच्या पायी, कुठे जीवाचं बरं वाईट. या बसा आता, जेवायला वाटते. एकदा घरात तरी सांगून जायचं ना हो, कुठे गेलात? बाळा, कुठं गेला होता? करमून लागलं बाबा. बस बस. वहिनी, त्याचा निर्णय झालाय. तो तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आत्महत्या करणार आहे. वहिनी, सांभाळा स्वतःला. बाबा, 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 अजून नका करू. मी खूप अभ्यास करीन. मोठा साहेब होईन. मोठा साहेब झालो ना, तुम्हाला लय पैसे आणून देईन. बाबा, आत्महत्या नका करू. बाळा, चिमणीचं बघतोस का नाही? ती एक काड्या गोळा करते आणि त्याच्यानीच घर बनवते. मग वादळ येतं, सगळं उडून जातं. ती घाबरत नाही, पुन्हा घर बनवते. ती आत्महत्या नाही करत बाळा, आत्महत्या नाही करायचं. बघ रे बघ, किती काळजी करतात तुझी. पण काळजीने पोट भरत नाही दादा. शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहित असतं. त्यालाच लढावं लागतं दुष्काळाबरोबर. दरवर्षी वारीला जातो ना, शिकायला जातो की शतपावली करायला. अरे, तुकोबाच्या काळात नव्हता का दुष्काळ? जेव्हा तुकोबाला गावाच्या बाहेर काढलं, वाळीत टाकलं, तेव्हा त्यांनी आत्महत्या नव्हती केली. त्यांनी स्वतःने एकट्याने विहीर बांधली. अशी कथा आहे. म्हणून सांगतात, जनाबाईंना जात्यावर मदत करायला देव आला होता म्हणून पण सांगतात. पण हे कोण सांगत नाही की काम करण्याच्या पाठीमागे देव उभा असतो. हे लक्षात ठेव. ए, कोण आहेस तू? मला तुझी काळजी आहे. कोण आहेस तू? देव. देवा, मी चुकलो म्हणून तू मला भेटायला आला. मला माफ कर. मी या माऊलीसाठी भेटायला आलो, कारण तू जर हे घर सोडून निघून गेलास तरी ती शेवटपर्यंत या घराचाच विचार करेल. अरे, तू हे घर सोडून वारीला मला भेटायला येतोस. अरे, तू जेवढा माझा घावा करत नाहीस तेवढा ती इथे बसून करत असते. माझ्या धनाची काळजी घे म्हणून हे एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या, पण त्याच्या बायकोनं आत्महत्या केलेली एक तर घटना आहे का? कारण तिला काळजी आहे सगळ्यांचीच. आपण फक्त स्वतःचा विचार करत असतो. देवा, मला माफ कर. मी चुकलो, मला माफ कर.
उठा आणि कामाला लागा. झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी अप्रतिम असं नाटक या बाल चिमुकल्यांनी सादर केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर पुढचं आपल्यासोबत बॅटल आहे. नाऊ द बॅटल बिटवीन आर एन मोटेगावकर विद्यालय लातूर. आर एन मोटेगावकर विद्यालय लातूर. टू बिगिन any beautiful journey, we start with gratitude. So let us now invite our little stars of junior KG and senior KG as they offer a divine drama followed by heart touching. आजच्या युगात भारतीय संस्कृतीचा लोप होताना दिसतोय. आपल्याला दिसून येत आहे. पूर्वी घर कसं भरलेलं असायचं. आजी आजोबा काका काकू एकत्र कुटुंब पद्धती होती. पण आज ते दिसून येत नाही. पण आमच्या आर एन मोटेगावकर स्कूलमध्ये ती संस्कृती जोपासली जाते. त्याचे कारण असे आहे की आमचे आदर्श म्हणजे आदरणीय मोटेगावकर सर आणि मॅम हे संस्कृतीची खाण आहेत. आणि आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आजी आजोबा महत्त्व सांगतात. आजी आजोबांचं महत्त्व, आजी आजोबांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. आणि अशा पद्धतीने प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आजी आजोबांचा सहभाग असतो. हाच आदर्श आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहेत आमचे आर एन मोटेगावकर विद्यालयातील चिमुकली. वी बिगेन बाय इनोवोकिंग ब्लेसिंग थ्रो followed by a sweet drama presented by our JRKG and SRKG children. Clap for those. बेटा सुरेश, मेरा चश्मा देखा क्या? सुबह सुबह शुरू हो गए पापा. कब छुटकारा मिलेगा इनसे पता नहीं. बेटा, मेरे को चश्मा कहीं नहीं मिल रहा है. तू ही ढूंढ के दे देना. क्यों सुबह सुबह परेशान करते हो पापा? आप खुद ही ढूंढ लो ना. मेरा चश्मा यही तो रखा था. कहाँ गया? दिख नहीं रहा है. चश्मा कहाँ गया होगा? बेटा. पापा, आपने नाक में दम करके रखा है. क्यों परेशान करते रहते हो? अपना चश्मा खुद संभाल के नहीं रख सकते? रोहन की मम्मी, पापा का चश्मा ढूंढ के देना तो. पापा जी का रोज का रामायण है, एक दिन का थोड़ी ना है. तुम ही ढूंढ कर दो. मैं भोजन बना रही हूँ, मेरे पास टाइम नहीं है. और हाँ, जल्दी ढूंढ कर दो, नहीं तो सामान इधर उधर कर देंगे. मेरा काम और भी बढ़ा देंगे. हे भगवान, तुम ही कुछ करो इनका. अपना चश्मा इधर उधर रखकर सबको परेशान करते रहते हो आप. पापा, ये सामने तो रखा है चश्मा. तुम सचमुच अंधे हो गए हो. ये लो. पापा पापा, ये गणित मुझे नहीं आ रहा है, आप कर दो ना पापा. बेटा, तू खुद ही कर ले. तू खुद करेगा तो ही सीखेगा, है ना? चल तू प्रयास कर. चल. हाँ पापा. हाँ पापा, जवाब मिल गया, जवाब मिल गया, बेटा, संभल कर. तुझे लगी तो नहीं ना बेटा? नहीं पापा, मुझे नहीं लगी, मैं ठीक हूँ. और कैसे हो यार? सब खैरियत तो है ना? हाँ यार, कट रही है जिंदगी जैसे तैसे. जैसे तैसे मतलब? पापा, आप खांसना बंद करोगे प्लीज? क्या बताऊं यार, ऑफिस में बॉस का टेंशन और घर में ये पापा ने परेशान करके रखा है. दिन भर बस खांसते रहते हैं. इनकी छोटी सी छोटी चीजों का ख्याल हमें रखना पड़ता है.
अरे लेकिन तूने अभी तक इस मुसीबत को घर पे पाल कर क्यों रखा है? मतलब? अरे मतलब साफ साफ है यार। मैंने तो अपनी मुसीबत मतलब अपने माता पिता को कब से घर से बाहर निकाल दिया। घर के बाहर मतलब? घर के बाहर मतलब वृद्धाश्रम में। अंकल अंकल, वृद्धाश्रम मतलब क्या होता है? बेटा रोहन, वृद्धाश्रम मतलब जहाँ बूढ़े लोगों को रखते हैं, जैसे कि तेरे दादाजी, तेरे पापा तेरे दादाजी से परेशान हैं, उन्हें वहाँ वृद्धाश्रम में छोड़कर आएंगे। मैंने भी अपने मम्मी पापा को वहीं रखा है। सही बात बताई यार तूने। ये बात मेरे दिमाग में क्यों नहीं आई यार पहले। मैं भी अब ऐसा ही करता हूँ, पिताजी को वृद्धाश्रम छोड़ के आता हूँ। परेशान करके रखा ही इन्होंने। अच्छा तो ठीक है यार, चलता हूँ क्योंकि ऑफिस भी जाना है। ठीक है यार, बाय, मिलते हैं। ओ जी सुनते हो, टिफिन तैयार है। और हाँ, आप ऑफिस के लिए तैयार हो जाओ। बेटा रोहन, स्कूल का टाइम हो गया है, तू भी तैयार हो जा और अपना टिफिन भी ले लेना। रोहन की मम्मी, मेरा चश्मा कहाँ है? जरा ढूंढ के तो देना। अरे वही कहीं होगा, देख लो। बेटा रोहन, पापा का चश्मा ढूंढ के दो। पापा, आपका रोज का ड्रामा है ये। लगता है आप सचमुच अंधे हो गए हो। ये सामने ही तो रखा है चश्मा। पता नहीं पापा, आपसे कब छुटकारा मिलेगा। आप जल्दी जल्दी बूढ़े हो जाओ, मैं भी आपको वृद्धाश्रम में छोड़ के आऊंगा। रोहन, ये क्या तरीका हुआ बड़ों से बात करने का? क्या तुम स्कूल में यही सब सीखते हो? स्कूल में नहीं पापा, मैं तो आपसे ही सीखा हूँ। पापा, मेरे जरा से गिरने पर आपको कितनी टेंशन हो गई। ये टेंशन मतलब आपका प्यार ही है ना पापा। तो बचपन में आपके पापा भी आपको ऐसे ही प्यार करते होंगे ना। बेटा रोहन, माता पिता के साथ ऐसा व्यवहार बिल्कुल नहीं करना चाहिए। माता पिता तो धरती के भगवान होते हैं, भगवान। उनका हमें आदर करना चाहिए। दादाजी, आप भी तो मेरे पापा के पापा हो, फिर भी वो आपका आदर क्यों नहीं करते? पापा, मेरे बेटे से करती हूँ। मुझे माफ कर दो पिताजी, मेरे से गलती हो गई पिताजी। मैं आपको वृद्धाश्रम नहीं भेजूंगा पिताजी। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। क्लॅपिंग करा. सर्व पालकांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरात
उस विधाता की पहचान है। हमारे आर्यन मोटे गांव के स्कूल में जीव शास्त्र के साथ जीवन शास्त्र सिखाया जाता है और चित्रकला के साथ चारित्र कला भी सिखाई जाती है। थैंक यू। जजेसना विनंती आहे की त्यांनी निकाल घोषित करायचे हेलो। आत्ताच मी म्हटलं होतं हमारे आर्यन मोटेगांवकर स्कूल में जीव शास्त्र के साथ जीवन शास्त्र सिखाया जाता है और चित्रकला के साथ चारित्र कला भी सिखाई जाती है। म्हणून आता आणखी एक प्लस पॉइंट आहे आर्यन मोटेगांवकर विद्यालय लातूर। द विनर्स विद्यार्थ्यांनी खरंच अंगावर शहारे यासारखा ड्रामा खूप छान प्रेझेंट केला. अक्षरशः इथं बसून आम्ही 2 वेळेस डोळ्यात पाणी आलं. तरी पण असं ठरवलं की आता दोन्ही पण खरंच खूप छान आहेत आणि एक आपल्यासाठी मेसेज दिला आहे त्यांनी खरंच. तर दोन्हीही विनर आहेत दोन्ही क्लास. थँक्यू मॅम, व्हेरी व्हेरी थँक्यू. यानंतर आपल्यासमोर सादर होणार आहे कोळी गीत. जूनियर KG के छात्र मंच पर आ रहे हैं. पुढच्या टक्करसाठी रेडी रहा. रेणुका पब्लिक स्कूल रॉकिंग आहेत आर्यन मोटेगांवकरच. पुढच्या टीमने तयार राहायचंय. आर्यन सिर्फ बात कर रहा है लेकिन रेनापुर करके दिखा रहा है. तो रेनापुर बोल के नहीं करके दिखाता है. अभी देखना. थैंक यू मैम, आप हमारे साइड पे है ना. आर्यनचा जन्म आधी झालाय तर अनुभव जास्त आहेत. अनुभवापेक्षा स्मार्ट वर्क पण तितकंच महत्त्वाचं आहे. दॅट इज करेक्ट मॅम. तर आपल्या समोर सादर होत आहे कोळी नृत्य. पालकांनी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत बरं का. ती मुलं तुमचीच आहेत हे लक्षात ठेवा. मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोनीला डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. चल ग पारू आयली ही हिरो कर बाजारची तयारी. सरक्याची टोपली माझ्यावर ठेवून तुझा बाजारी. मी हाय कोली सोनीला डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊल. या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊल. या कोली वाऱ्याची शान आई तुझं देऊल. आमचे कोली लोकांचा मान आई तुझं देऊल.
Clap for wonderful हा आहे performance. रेणापूरचा परफॉर्मन्स. काय त्या लेकरांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, काय त्यांचं डुलणं आणि पूर्ण परफॉर्मन्स होईपर्यंत स्माइल गेली नाही चेहऱ्यावरची. आमच्या RN मोटेगावकर काही कमी नाही आहे. बॅटल टू आवर नेक्स्ट टीम इज RN मोटेगावकर विद्यालय लातूर. JRKG, get ready for some energy and color. JRKG students are here with a vibrant Punjabi dance performance. मुलांचं स्वागत करायचंय, मुलांचा उल्हास वाढवायचा आहे. बल्ले बल्ले जे सोनिया दे रंग देख लो, बिना डोर को उड़ती पतंग देख लो. बल्ले बल्ले जे सोनिया दे रंग देख लो, बिना डोर को उड़ती पतंग देख लो. आज मुंडे होए एना दे मलंग देख लो, बिना डोर को उड़ती पतंग देख लो. कुड़िया कुड़िया बल्ले 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 ओ बल्ले ओ बल्ले 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 ओ बल्ले ओ बल्ले. पगड़ी संभाल जट्टा पगड़ी संभाल गोए, पगड़ी संभाल जट्टा पगड़ी संभाल गोए. तेरा लुट ना जाए, ओ तेरा लुट ना जाए माल जट्टा पगड़ी संभाल गोए. तोड़ गुलामी की जंजीरें, बदल दे तू अपनी तकदीरें. पड़ जा ऐसा इनके पल्ले, कर दे इनकी पल्ले बल्ले. तोड़ गुलामी की जंजीरें, बदल दे तू अपनी तकदीरें. पड़ जा ऐसा इनके पल्ले, कर दे इनकी पल्ले बल्ले. बल्ले 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 ओ बल्ले ओ बल्ले. परीक्षकांना विनंती आहे, सुपर सुपर परफॉर्मन्स बाय आर्यन मोटेगावकर विद्यालय.
आणि सगळ्यात जास्त कौतुक करावं वाटतं पिटले सरांचं, कारण माझे प्री प्रायमरीचे पिल्ले एवढं जबरदस्त आतापर्यंत नाचले नाहीत. पिटले सर, थँक्यू सो मच. पिटले सर आणि त्यांच्या टीमचा आर्यन मोटेगावकर आणि रेणुका पब्लिक स्कूल विद्यालय खूप मनापासून आभार मानताय, कारण हा काही खूप मोठा वर्ग नाही आहे की समजून घेतो आणि 15 दिवसामध्ये एवढं छान परफॉर्म करतोय. हा फक्त 3, 4 आणि 5 वर्षाचा वयोगट आहे आणि या वयामध्ये मुलं एवढं छान परफॉर्मन्स करतायत. जजेस प्लीज माईक तुमच्याकडे, कारण अवघड काम तुम्हालाच करायचं आहे. खरंच खूप अवघड काम मॅडमने दिले, तरी पण विनर इज आर्यन मोटेगावकर स्कूल. मी काय म्हणलं होतं, बल्ले बल्ले हो गया. मोटेगावकर विद्यालय हाच जिंकणार आहे. यस, चेक रेडी ठेवा आर्यनसाठी. मोटेगावकर नाम मी मॅडमची आयडिया आहे आमच्या. मॅडम आमच्या आहेत मेहनत की मिसाल. आणि हा चेक साधा सुद्धा समजू नका, हा फक्त वेळ वाचवण्यासाठीचा रेडी चेक आहे. पण मुलांना स्कूलमध्ये त्यांच्या असेंब्लीमध्ये छान सर्टिफिकेट भेटलं जाणार आहे. त्याच्यामुळं येस, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आर्यन मोटेगावकर इज अ विनर. बल्ले बल्ले. खूपच अप्रतिम. खरंच कौतुक करावं एवढं या टीमचं कमीच आहे. खूपच छान. जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस हमने भी ठान लिया तो ठान लिया, जीत के दिखाएंगे. यानंतर आपल्या समोर येत आहेत RPS टीम पोलीस ट्रिब्यूट सॉन्ग. हा जो मुंबईतील दहशतवादी हल्ला झालेला होता, या हल्ल्यामध्ये आपले पोलीस अधिकारी 26/11 झालेला दहशतवादी हल्ला, यामध्ये आपले पोलीस अधिकारी शहीद झाले होते. तर ते दृश्य आपल्यासमोर इथं सादर करत आहेत RPSचे छात्र. तर त्या सर्व शहीदांना आपण नमन करणार आहोत या गीतातून. ही बॅटलची जी कल्पना आहे ती आमच्या मीनल मॅमचीच आहे. आणि मीनल मॅमच्या ज्या कल्पना असतात ना, त्यांच्या हसण्यातही आत्मविश्वास दडलेला आहे आणि एका शब्दात प्रेरणांचा जरा उगवलेला. मीनल मॅम म्हणजे कर्तृत्वाची उभी पर्वतरेषा, ज्यांच्या मार्गदर्शनाने उजळतो प्रत्येकांच्या भविष्य. त्या आहेत आमच्या शाळेची ऊर्जा, आमचा अभिमान, मनात आदर, ओठावर एकच नाव, मीनल मॅम छान, मीनल मॅम छान. मेरी शुगर बढ़ रही है, आप इतना स्वीट मत हुआ करो प्लीज. तुम्ही किती पण मॅमचं कौतुक केलं तर मॅम आमच्याच बाजूने आहेत. के शहर में मिलके रहते लाखों ख्वाब, इसके खूबसूरती से जलते हैं कोई दाऊद तो कोई कसाब, पर सुरक्षा की जो शपथ ली आपने उसे बखूबी निभाते हैं आप. करकरे समेत आप जैसे वीर जवानों पर हमें दिल से है नाज. डटे रहे अपने कर्तव्यों पर जो, न छोड़े अपने शहर का साथ, सेवा से सुरक्षा तक पुलिस दिन और रात. सदृशो बलवानयम् समनुजो हिमसिंह वरस्तथा. मन भवन उठे तन सिहर उठे जब खबर उठे के अब है सिंघम. नाव अगर चले नाम अगर चले बस कहर चले जब अब है सिंघम. बुरों को खींच के धूल नीच के रह पड़ जाए, भलों को खींच के बाहों में बीच के जब भी मिल जाए, न किसी से ये कम बड़ा इसमें है दम, डर सिंह है ये सिंघम. मन भवन उठे तन सिहर उठे जब खबर उठे के हाँ है सिंघम.
साल 2008 में मुंबई में एक ऐसी घटना घटी जिसकी गूंज आज तक सुनाई देती है। अपनी जान की परवाह ना करते हुए मुंबई की पुलिस फोर्स ने बहादुरी और निडरता के साथ आतंकवादियों के साथ मुकाबला किया। कंट्रोल रूम, सेंड बैकअप, सेंड बैकअप। ये क्या हुआ कि मेरे जख्मों से फूल खिले, कोड़ों की मार से भी राग क्यों सुनाई पड़े। बहता लहू मेरा आज ये कहानी कहे, रहे अपना ये वतन हम रहे या ना रहे। ओ माँ, ओ माँ, माँ तेरे चरणों में नमन। वंदे वंदे मातरम, वंदे मातरम। मैं तेरे नाम पे हंसते हंसते हो जाऊंगा खत्म। वंदे वंदे मातरम, माँ तेरे चरणों में नमन। वंदे वंदे मातरम, वंदे मातरम। जय। सीमेवरचा तो उभा, सीमेवरच तो उभा धैर्याची ढाल होऊन। सीमेवर तो उभा धैर्याची ढाल होऊन, आई भूमीच्या रक्षणासाठी जीव पणाला लावून। त्याच्या प्रत्येक श्वासात भारताचा अभिमान, सैनिक तुझ्या त्यागाला शतशः प्रणाम। SRKG boys देशभक्ति performance. Now our SRKG boys present a patriotic act that will fill your hearts with pride. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू में कातिल में है। सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, हम बुलबुले है इसकी, हम गुलसिता हमारा। चढ़ती सूरज की बात परछाई बदल जाती है, वीर की शहादत का रंग तिरंगे में दिख जाती है। गेट रेडी फॉर गूज बम्स, आवर brave SRKG boys are all set to present a powerful patriotic performance that will make every heart swell with pride. रेणापूर लातूर जिंकेल कोणीही, पण हरेल कोणी, जिंकेल कोणी, पण नेहमीच आपला भारत जिंकणार आहे। विजय भारताचाच होणार आहे। हो मॅम, नक्कीच विजय तर भारताचाच होणार आहे। यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है, ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी हैं जैसे हैं, खुद पे हमें नाज है। जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना। प्यारबाज हम, जानसाज हम, इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छू लेते दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले।
आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो, आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो नच नच कोयलों पे रात बिताई है, अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा सारी तारे नीले आसमान के तले। जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत, ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे। तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले, आखिर तक हम सफर करेंगे के। जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है, सिंध ठान के हिंदुस्तान बोले। सुजलाम सुफलाम श्यामलां वंदे मातरम्, सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां वंदे मातरम्। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम असं दृश्य सादर केलेलं आहे. द विनर टीम इज RPS रेणुका पब्लिक स्कूल रेनापुर. थैंक यू मैम, हमने दिखा दिया हम किसी से कम नहीं है. आर्यन पण काही कमी नाही आहे, जस्ट आम्ही पण इक्वलच आहेत. सोल्जर्सचा यूनिफॉर्म ही काफ़ी है. परफॉर्मेंस की तो दूर की बात है, सोल्जर की यूनिफॉर्म ही काफ़ी है. बट हमारी देशभक्ति ही जरूरी है. यूनिफॉर्म के, देशभक्ति के बिना यूनिफॉर्म किसी काम की नहीं है. यानंतर दिल थाम के बैठिए, एक अनोखा डांस आपके सामने पेश होने जा रहा है. RPS पेरेंट्स डांस, जहां माँ का आंचल वही सुकून. बच्चे के संग नृत्य का जुनून, प्रेम और अपनापन की एक पहचान है. माँ बच्चे के इस जोड़ी को हमारा सलाम है, हमारा सलाम है. धन्यवाद त्या स्कूलचे. किती नशीबवान आहेत या मम्मीज की ज्यांना डान्स करायला मिळतं. कारण की पूर्वीच्या काळीच्या मम्मींना डान्स करायचंही माहीत नव्हतं, पण आत्ता आमच्या शाळेने ही संधी दिली आहे. आशियाना मेरा साथ तेरे है. या मम्मीसाठी जरा क्लॅपिंग तर व्हायलाच पाहिजे. पालकांना विनंती आहे, तुमच्याच मिसेस आहेत त्यांच्यासाठी क्लॅपिंग करा, नाहीतर घरी गेल्यानंतर जेवायला मिळणार नाही. मेरा हाथ तेरे है ना, ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला. तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल. हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू
तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे मैं यहाँ अपने लिए, रब से तेरी बनाए मांगू रे। जन्म 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 साथ चलना यूं, कसम तुम्हें कसम माँ के मिलना यही। एक जान है भले दो बदन हो जुदा, मेरी होके हमेशा ही रहना, कभी ना कहना अलविदा। मेरी सुबह हो तुम्ही और तुम्ही शाम हो, तुम दर्द हो तुम ही आराम हो। मेरी दुआओं से आती है बस ये सदा, मेरी होके हमेशा ही रहना, कभी ना कहना अलविदा। तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। माँ हो मेरी माँ, मैं तेरा लाडला। माँ ओ मेरी माँ, मैं तेरा लाडला। बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं। रखूं तुझे पलकों तले, पूजा करूं तेरी, तेरे सिवा तू ही बता क्या जिंदगी मेरी। मैं तो तेरे सपनों के रंग में ढला, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। क्लॅप फॉर द वंडरफुल परफॉर्मन्स ऑफ. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही, नाही म्हणवत नाही. आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदुरी, सरतही नाही आणि उरतही नाही, सरतही नाही आणि उरतही नाही. माँ और बच्चा एक दूसरे का जहाँ बया करने आ रही है. आर्यन मोटेगांवकर की प्यारी प्यारी माएँ और उनको प्यारे बच्चे प्रस्तुत करने जा रहे हैं. तालियों के साथ उनका स्वागत कीजिए. ब्यूटीफुल मम्मीज एंड रॉक स्टार्स कमिंग ऑन द फ्लोर. क्लैप फॉर देम. मम्मींचा उत्सव वाढवण्यासाठी क्लॅपिंग करा.
आमच्या रॉकिंग मम्मी झालेल्या आहेत. लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ, आजा सांझ हुई, मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना. माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हो माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी, हो खुदा पे भी असर, तू दुआओं का है घर, मेरी माँ. जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां. जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा, छोटी सी आशा. Clap for the wonderful performance. Yes, मम्मीज प्लीज एक ग्रुप फोटो घेऊ देत. आता ज्या पोझिशनला होता त्याच पोझिशनला थांबा. आता खरी जजेसची पंचायत आहे, कारण रेणापूरच्या मम्मीजनी साडीमध्ये परफॉर्म केलेलं आहे आणि रेणापूरच्या मम्मीजपेक्षा पप्पांचं खूप कौतुक, कारण आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही परमिशन द्याल आणि आमच्या मम्मीजला हा सुखद अनुभव तुम्ही मिळवून द्याल. तर खरंच रेणापूरच्या मम्मीचं खूप खूप कौतुक आणि लातूरच्याही मम्मीजनी खूप छान परफॉर्म केलेलं आहे. असं वाटत होतं ईस्ट आणि वेस्ट मधून सगळ्या मम्मी आलेल्या आहेत आणि आय एम द बेस्ट प्रूफ करून गेलेल्या आहेत. मम्मी लातूरची राहू किंवा रेणापूरची राहू, पण मम्मी इज ऑलवेज ईस्ट और बेस्ट. मम्मी इज द बेस्ट बेस्ट बेस्ट. मम्मी इज ऑलवेज बेस्ट. मॅम, जजेसची आहे आता बारी, परीक्षा आहे तुमची खरी. Both performers are very good, but winner is रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर. आणि उत्तेजनार्थ म्हणून आम्ही लातूरच्या आर्यन मोठेगावकर स्कूलला अनाऊन्स करत आहोत. थँक्यू. ओके, थँक्यू मॅम. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी
मंचावरती यायचं आहे. तसेच दोन्ही प्रिन्सिपल सरांना विनंती करते, दोन्ही मम्मीजना पण विनर रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर. इस गीत ने सभी के दिलों को छू लिया, माँ के प्यार की गहराई का एहसास दिलाया. हमारी रेणापूर की मम्मियाँ ये तो ग्रेट है. खूप खूप अभिनंदन रेणापूरच्या मम्मींचं. ग्रामीण भागातून स्त्रियांना डान्स करण्याची संधी कधीच मिळत नाही, पण त्या ग्रामीण भागातून जे डान्सची संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं केलेलं आहे मम्मीज आहेत. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. समोर या. लातूरच्या पर्यांनी समोर यायचंय. परफॉर्मन्स होता. आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा. आमच्या नर्सरीमधून लातूर आर्यन मोटेगावकर विद्यालयातून एक पॅरेंट फीडबॅक देणार आहेत. मॅमबद्दल 2 शब्द बोलणार आहेत. विनंती आहे मॅम. नमस्कार. मॅडमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि मॅडमला आम्हाला 2 मिनिट मॅडमसाठी बोलण्यासाठी सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करते. आणि मॅडम 4 वर्षाचा जो माझा अनुभव आहे प्ले ग्रुप ते सिनियर KG, खूप छान मॅडमच्या ॲक्टिव्हिटीज आणि वैयक्तिक लक्ष मुलांकडे आणि मुलांसोबत पॅरेंट्ससुद्धा कसे ॲक्टिव्ह होतील याच्याकडे आमचंही आता इतकी सवय झाली आम्हाला मॅडमची की मॅडम पॅरेंट्ससाठी काय नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज काढतील हे आमचं ग्रुपकडे सारखं लक्ष असतं की मॅडम आम्हाला काय नवीन नवीन काय संधी देतील म्हणून. नवरात्र असेल, आता गॅदरिंग असेल, म्हणून आम्ही पॅरेंट्सना सुद्धा मॅडम बाहेर कसा आनंद द्विगुणित करता येईल असा मॅडमचा खूप प्रयत्न असतो. आणि आता तर मी प्ले ग्रुपपासून माझ्या मुलाला टाकलं आहे, तर आता 10वीपर्यंत मी माझ्या मुलाचं ॲडमिशन हे करणार आहे. आणि खूप मॅडमचे खूप मार्गदर्शनामुळे खूप स्टाफसुद्धा खूप मेहनती आहे. एवढं बोलून मी माझे मॅडमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. दोन्ही सोबत सर्व शिक्षकांना विनंती आहे, जे ते कुठे असाल पटकन 1 मिनिटामध्ये पटकन स्टेजवरती यायचं आहे. मॅम सोबत एक ग्रुप फोटो होणार आहे. तेंबा तेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो. जेते जेते आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार, तेव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार. तेव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार. थँक्यू मॅम. शीतल मॅम तसेच स्वाती मॅम, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद.